आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रव्याचे लाडू। खूप सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे, कुणीही इझिली बनवू शकतील अशा पद्धतीने आपण लाडू इथं बनवणार आहोत। तर इथं बघा, एक वाटी भरून मी छान बारीक रवा घेतलेला आहे। रव्याचे लाडू बनवण्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे। हा रवा जो आहे तो आपल्याला एक 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। छान भाजल्यानंतर मग याच्यात मी अर्धी वाटी भरून साजूक तूप घातलेला आहे। आधी रवा छान भाजला आणि मग तूप घातलं की लगेच आपला रवा जो आहे तो छान आता तुपामध्ये लगेच भाजला जाणार आहे। बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला रवा भाजला हे कसं ओळखणार तुम्ही, तर एका साईडला मी रवा असा घेतलेला आहे, तर ह्याच्यातनं बघा तूप जे आहे ते रिलीज होताना आपल्याला दिसत आहे, म्हणजेच आपला रवा जो आहे तो छान आता भाजला गेलेला आहे। बघा, मस्त रवा आपला इथं भाजला गेलेला आहे, कलर देखील छान आलेला आहे। याच्यात मी टाकणार आहे वेलचीची पूड। छान मिक्स करून घेऊया आणि गार करण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून ठेवूया। तोपर्यंत आपण पाक करूया। त्याच कढईमध्ये मी एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पाणी बुडेल इतपतच साखर बुडेल इतपतच त्याच्यात पाणी घातलेलं आहे। साखर छान बुडलेली आहे बघा पाण्यामध्ये। तर आता आपल्याला हा पाक कसा करायचा आहे, तर आपल्याला साधा सिंपल एक तारी पाक करायचा आहे। छान इथं साखर बघा वितळली आहे, विरघळली आहे। तर आता आपण पाक तयार झाला आहे हे कसं ओळखायचं, तर इथं मी चमचा घेतलेला आहे, त्याच्यावर एक आपल्याला तार जाताना दिसेल बघा व्हिडिओत तुम्हाला। अशी तार शेवटी पाकाची अशी तयार झाली की समजायचं की आपला हा एक तारी पाक इथं तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, आपली तार तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता आपण हा रवा जो आहे जो गार करण्यासाठी ठेवला होता तो ह्याच्यात घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपला पाक तयार झाल्यानंतर बंद करूनच ही प्रोसेस करायची आहे। आता तुम्हाला जर हे मिश्रण पातळ वाटत असेल तरी हे हळूहळू घट्ट होणार आहे। बघा, छान रवा मिक्स करून घ्यायचा आहे। एकत्रितपणे हा रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारण एक अर्धा ते पाऊण तास हा रवा जो आहे तो झाकण ठेवून द्यायचा आहे, छान मुरून द्यायचा आहे। मग बघा, एक अर्धा ते 1 तासानंतर इथं बघा घट्टसर असा हा रवा तयार झालेला आहे बघा। तर आता आपण हा काढून घेऊया आणि काय करायचं आहे, एका ताटामध्ये काढून ह्याच्या गाठी ज्या आहेत त्या आपण मोडून घेऊया। तर आता मी ह्याच्यात घालणार आहे, लगेचच आपण ह्याच्यात कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता। गार झाल्यानंतर मी हे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। तर इथं मी पिस्ता वापरला आहे, तुम्ही काजू बदाम देखील वापरू शकता। आणि बघा, आता आपल्याला एका ताटामध्ये काढून याच्या थोड्या गाठी असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत। छान कुस्करून घ्यायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने, अजिबात काही पातळ होत नाही किंवा लाडू बांधता येणार नाही असं देखील होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही रवा लाडू बनवले तर बघा इथं सगळ्या गाठी इझिली हाताने मोडल्या जातात। त्या छान आपण मोडून घेऊया, एकत्रितपणे करून घेऊया आणि ह्याचे लाडू वळून घेऊया। बघा, अजिबात हातातनं हे लाडू निष्ठत नाही आहे किंवा तुम्हाला लाडू बांधायला देखील काही त्रास होत नाही आहे। एका हाताने सुद्धा तुम्ही इझिली हे लाडू वळू शकता। बघा, खूप साधी सिंपल रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा। आदल्या दिवशी तुम्ही रक्षाबंधनच्या ही रेसिपी करून ठेवू शकता आणि मस्त तुमच्या भावाला ही गोडधोड रेसिपी खाऊ घालू शकता। खूप टेस्टी चविष्ट हे लाडू होतात आणि अजिबात कडक देखील होत नाही, अतिशय खुसखुशीत हे लाडू होतात। एक लाडू तुम्हाला मी इथं तोडून देखील दाखवते बघा, खूप छान होते ही रेसिपी, नक्की एकदा करून बघा। धन्यवाद।